आणि ब्रेक नंतरची बातमी नागपूरमधून। नागपूरच्या सदर परिसरात मोठी आग लागली आहे। छावणी परिसरात एका कंपनीला आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळासाठी रवाना झालेल्या आहेत। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गजानन, नेमकी ही आग कशामुळे लागली आणि नक्की कुठे लागली आहे, काय सांगाल? नक्की मी सध्या ज्या ठिकाणी आग लागली त्याच परिसरामध्ये आपण बघू शकता ही शेजारची इमारत आहे। सगळ्यात धोकादायक म्हणजे पेंटची फॅक्टरी होती असं कळत आहे आणि पेंटच्या डब्यांचा ब्लास्ट जो आहे तो या ठिकाणी होत आहेत। अग्निशमन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि आग विझवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो। आपण हे सगळे दृश्य या ठिकाणचे बघू शकतो। या ठिकाणी आग विझवण्याचे प्रयत्न, परंतु सगळ्यात भीतीदायक म्हणजे त्या ठिकाणी ब्लास्ट होत आहेत। ते ब्लास्ट नेमके कशाचे हे माहीत नाही। आज सिलेंडरही असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। तिथे जे लोक होते त्यांना बाहेर काढण्यात आलं। 1 तासापूर्वी ही आग लागली असं कळतंय आणि ही आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे। बघा या ठिकाणी अग्निशामक विभागाचे जवळपास 2 माळ्याची ही इमारत आहे आणि या ठिकाणी केमिकलचे काही डब्बे ठेवले होते, पेंट ठेवला होता असं सांगितलं जात आहे। त्यामुळे त्या पेंटचा ब्लास्ट होत आहे आणि ही आग विझवण्याचा प्रयत्न जो आहे तो अग्निशामक विभागाकडून केला जातोय। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। वेळ संध्याकाळी 7ची। देश महाराष्ट्राची महत्वाची खबरबात जाणून घ्यायची। देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता। TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।